नंबर भी एवढा I'm not the DJ and I love this song. Me and you and the night feel so young. Every single moment has led up to you. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या लाडक्या नरेश कामतेकर ब्लॉग्स या आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलवर. तर मित्रांनो, आज जवळजवळ 3 दिवस कंटिन्यू सुट्टी असल्याकारणाने आज आम्ही जाणार आहोत फिरायला, ते म्हणजे गोव्याला. तर जवळजवळ आपल्या रत्नागिरीचे म्हणजे माझ्या बहिणीचे आणि त्यांच्या कझिन सगळे असे 3 फॅमिली आहेत. त्या 3 फॅमिली म्हणजे 3 ते 4 फॅमिली आहेत. जवळजवळ आम्ही 20-25 जण आहे. ॲक्च्युली कणकवलीतून मी एकटाच आहे. तर ते ॲक्च्युली सगळे आता निघालेले आहेत. तर ते वाटेत आहेत आणि मी इथून रामगडमधून आता इथून निघालेलं आणि त्यांना मी आता कणकवलीला जॉईन होणार आहे. तर आता खूप मजा येणार आहे ह्या 3 दिवसाच्या ट्रिपची, कारण का आम्ही दरवर्षी कुठे ना कुठे ट्रिपला जात असतो. ह्यावेळेला त्यांनी इथे गोव्याला ठरवलं आहे. तर चला ह्या व्हिडिओच्या माध्यमातून ह्या गोव्याची थोडी का होईना ट्रिप आपण तुमच्यापर्यंत शेअर करणार. तर चलो मित्रांनो, चलो. आता इथे सगळे थांबले आहेत. बघूया आता इथे मंजुनाथमध्ये येतात बोलले. आता इथे मंजुनाथमध्ये आपण आसुमडीत जाऊया, बघूया आले आहेत का. चला चलो. हे आपल्या कणकवलीचं मंजुनाथ हॉटेल. तर चलो. नाश्ता कर रहे सुमड़ी, नाश्ता करते क्या क्या खा रहे हो? कोण कोण आहेत? काय म्हणताय? हे काय बघ काय नाही. हे काय काय स्पेशल मागवलं आहे? हो भाऊजी, हे स्पेशल गोव्याच्या ह्याच्यामध्ये आलं का? हे स्पेशल गोव्याच्या ह्याच्यामध्ये. आलो फायनली गोवा. मिशन कंप्लीट. हे हा पण एक दिवसा गोव्यावाला दिसतोय. चांदी चांदी. हे तुम्ही कुठच्या वाट जात आहे? बाटली बाटली गोव्याला, इथे काय नाही. कसली बाटली पाहिजे? कसली बाटली? हे तुम्हाला गाडी कुठची आहे? गाडी कुठची आहे? मग चला तू पण आहे. ये ही आम्ही येतो. चलो चलो चलो. ते कोण बसते? तू पाठी बसतेस आणि इथे कोण बसताय? चालू आहे, नंतर चालवतो, अर्ध्यावर घेतो. हाँ ड्राइविंग हमारे पास. आम्ही नेहमीची माणसं. लेट्स गो. तर फायनली मित्रांनो, चलो गोवा ही आपली जी ट्रिप आहे ही आता चालू झालेली आहे. जवळजवळ कणकवलीहून आपण आता निघालेलो आहोत. जवळजवळ आपल्याला 2 तास लागतील. आता तिकडचं प्रॉपर लोकेशन आपल्याला माहीत नाही. तिथे आपल्याला मॅप लावून, म्हणजे आपण जेव्हा गोव्याला पोहोचतो तेव्हा मॅप लावून आपल्याला जायला लागेल. तर सर्वजण आम्ही जवळजवळ खूप जण आहोत. तर चला आता आपण 1.5 ते 2 तास म्हणजे 2 तास आपल्याला लागतील. तर चलो. आता आपण बरोबर गोव्यात आलेलो आहे. कुठे आलो होतो? पणजी. आता पणजीला जायचं आहे. आणि ह्या सर्व 4च्या 4 गाड्या आमच्या आहेत. एक इनोवा, बलेनो, एक्सेंट आणि आपली कुठची आहे? वेस्टा. आणि पाठी आमची फॉर्च्युनर आहे ना. येते पाठून. कोण दिसत नाही? काय रे, झोप झाली? पूर्ण झोप झाली? आता आम्हाला सर्वांना विचारायचं आहे कसा वाटला प्रवास. एक दोन तास लागले बरोबर ना आपल्याला? 2 तास लागले बरोबर ना? आता आपल्या पुढे एक्सपर्ट आहे सगळे. कसं ज्यांना माहित आहे ती पार्टी असतात. आपण असं घेऊ नकोस, आम्ही तुमच्या पाठीशी आहे.
आता आपण कलंगूट बीचला जाणार आहे माहिती आहे, बरोबर. कळलं मला. त्या दिवशी मी मधुराला पाठवले रस्ते बघ गोव्याचे. अरे इथे कलंगूट बीचला, हा कलंगूट बीचला जातो. कळलं? कलंगूट. कळलं? आणि आपण विलावर चाललोय. ए बाबा, थांब, थांब. एक गाडी थांबते पहिली वाटते. मस्त वाटतं बघ नरेश. ही गाडी इथे, ही गाडी तिकडे. आता इथं गाडी लावायला जागा पाहिजे ना. का हुआ? का हुआ बबुआ? का हुआ? एक जगह नहीं मिल रहा है का? ऍक्च्युली आम्ही आता हा रोड चुकलेलो आहे, बाजूला आलो आता पण बघूया चला पर्यटन. अरे हा बिल आहे का? कलंगुटी महापुसा रोड. आणि आता हे बघा गोव्याला आल्याचं फिलिंग आत्ता येत आहे. इकडचे घरं बघ वेगळीच असतात ना, यांची कौलांची स्टाईल. हे आपले नाईक म्हणून तर Turn left onto Kalahudi. त्याला पत्ताच नाही ना. Then turn right. त्यांच्या ह्याच्याने आपली तर आत्ता बरोबर आपण आलेलो ते म्हणजे पॅरा रोड म्हणून एक लोकेशन आहे. आणि इथे सुंदर असं आहे, दोन्ही साईडला माडाची झाडं आहेत आणि मध्ये एक सुंदर रोड आहे. आणि हे लोकेशन जास्त करून सेल्फी पॉईंट म्हणून इकडे खूप प्रसिद्ध आहे. हे बघा इथे तुम्हाला सायकली बघा कसल्या ठेवल्या तिथे. हे ॲक्च्युली रील बिल किंवा फोटो वगैरे काढण्यासाठी ठेवलेलं आहे. तिने टाकला. काय माहित नाही आंबा नाही ते. नाही नाही वेगळं आहे. अरे तिथेच गाडी लावायला होती बाजूला. आणि आम्ही सुद्धा ह्या पिकनिक पॉईंटला म्हणजे ह्या सेल्फी पॉईंटला आलो आहेत आणि खूप सारे फोटो या सर्वांनी काढल्यात आणि खूप 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 मजा करतात. तर फोटोचा नाद हा कोणाला आवडत नाही, तर फोटो काढले. जवळजवळ आम्ही इथे जवळजवळ एक 15 ते 20 मिनटं नुसते फिरायलाच आणि फोटो काढायला जातो. म्हणजे अर्धा तास जवळजवळ इथे आमचं जाणारच आहे. तर चला आता आपण जाऊया पुढे. this one. Whoa, did the stars align? Whoa, maybe it's a sign. We should do tonight again, even in another lifetime. Find me there, and let's do tonight again. तर फायनली आपण आता ह्या विलावर पोहोचलाय, रिहान गोवा. चलो इथे काय चालू आहे? वेलकम टू गोवा. वेलकम टू गोवा सिंगम. आम्ही का सिंगम घेतलंय. हे चला आता पुढे पुढे काय. आता जेवायची वेळ झाली. हे मी बॅग ठेवून आलोय. तर सुंदर असा आपला हा विला आहे. आपण आता फायनली इथे पोहोचलेलो आहे. हां AC पण मस्त थंड चालू झालेली आहे. तर आता आपण थोडासा आराम करणार आहोत, त्याच्यानंतर आपण जेवायला जाणार आहोत. तर चला आता आपण सगळेजण आता येणार आहेत, त्यांचे आता प्रत्येकाचे जे कपडे वगैरे आहेत किंवा जे बॅग आहेत त्या आता आपण वरती आणणार आहोत. तर चलो. तर आत्ता आपण बरोबर शेर ए पंजाब ह्या फॅमिली रेस्टॉरंट जेवायला आला. आपण इथे घरगुती खानावळ बघत होतो. आम्ही चालत आलो. अरे ते भाऊजी बोलले चालत जावं चालत. आता आणायला गाडी आणायला गेले. चला चला प्लीज गिव मी ऑर्डर. तुम्हाला ऑर्डर तुला काय रे आणू. ए हिला ए सेकंड लोक काय मला बरं नाही वाटलंय. घे ना. एक नंबर बेवडा. एक नंबर. हातात तर घे.
भाऊजी तर आत्ता आपण बरोबर जेवण वगैरे बिलावर आलेलो आहोत आणि इथे हे बघा इथे गेम चालू आहे तर आपण बघ खेळूया. ते काय चालू आहे हे काय चालू आहे इधर हे काय रे काय ऍक्च्युली दाखव म्हणजे कसं काय खेळायचं ऍक्च्युली हे डिपेंडिंग आहे. हा हे डिफेंड आणि हे मारणार थांब एक 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 हे मुंबई इंडियन्स मध्ये नाही. फुटबॉल आहे ऍक्च्युली ओके. अबे तुमची टीम कुठची आहे ह्यांची कुठची टीम CSK और ये और ये रेफरी मी सध्या बाहेर आहे. चलो अभी कमवाला आपल्याला हे जल्दी जल्दी हे ह्यांना खेळायला येत टाइमपास करतात. परफेक्ट एक नंबर. आणि कोण जिंकला जिंकला RCB विन और सेकंड मी करून दिला. ओके ओके तू करून दिला. सॉकर आहे ते फुटबॉल हा मला एकतर हे येत नाही इकडचं. मस्त. अरे एक नंबर मधु खतरनाक रे मधुरी मार रे उलटा मस्त बियाण उलटा मार. मी खेळू शकतो ह्याच्यात परफेक्ट. आता मी खेळणार ये मधु इकडे. 10-1 पॉईंट हवायचं. थांब आता जरा पहिले साठा खेळ उडत अरे बघ कसली मारते. खतरनाक खेळते ती. हीच खतरनाक खेळते बाई. चला सुरू तिला टाकता डायरेक्ट व्हिडिओ कर. हे कर 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 हे डायरेक्ट टाक 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 टाक. ए फुटबॉल खेळत होते फुटबॉल. तर फायनली गाईज आपण आता बरोबर आलेलो आहोत ते म्हणजे बागा बीचला पण जाणार आहोत. आणि आता आपल्याला आधी टिटोस लेन लागेल. टिटोस लेनवरच्या आधी आपल्याला गाडी पार्क करून त्याच्यानंतर चालत जायला लागेल. तिथे पार्किंगचा मोठा इश्यू आहे त्याच्यामुळे आपण आता गाडी पार्क करूया आणि त्याच्यानंतर आपण टिटोस लेनकडून आतमध्ये जाणार आहोत. तिकडचं एक वेगळंच वातावरण असतं. आता तुम्ही बघालच की तिथे पब त्याच्यानंतर डान्स त्याच्यानंतर आणि एनिथिंग स्पा मसाज वगैरे 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 असं आता आपण जाणार आहोत. ते इथून आता ही बाजारपेठ चालू आहे. आपण इथं आता गाडी पार्क करूया आणि त्याच्यानंतर टिटोस लेन म्हणून आपण बागा बीचला जाऊया. एक वेगळंच वातावरण आहे. तर चला आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून हे काही क्षण आपण अनुभवूया. तर मित्रांनो गोव्याचं पर्यटनच ॲक्च्युली जास्त करून ह्या गोष्टीवर आहे. तर चलो तर आत्ता आपण गाडी पार्क करून बरोबर ह्या टिटोस लेनकडून आतमध्ये घुसलेलं म्हणजे इथे बागा बीच लागतो. तर इकडची जी नाईट काय असते ही तुम्ही अनुभवा. तर मित्रांनो इथे स्पा मसाज थाय मसाज एनिथिंग कसिनोज वगैरे हा वेगळाच एक विषय इकडे असतो आणि त्याच्यामुळे गोव्याचं पर्यटन खूप वेगळं आहे इकडे. तर चला तर तुम्ही बघाल तर खूप एकदम वेगळंच वातावरण आहे इकडे आणि त्याच्यामुळेच पर्यटक लोक इकडे आकर्षित होतात. कसिनो पुढे आहे. लहान मुलं चालेल अशा जाऊन बीचला जाणार आहे.
तर आत्ताबरोबर आपण ह्या बागा बीचच्या आतमध्ये म्हणजे बागा बीचला झालो आणि बागा बीचचा पूर्ण हा जो बीच आहे हा पूर्ण तुम्ही जर बघाल तर पूर्ण ते छोटे छोटे एक टेंट लावलेले आहेत आणि ह्या टेंटमध्ये खूप साऱ्या गोष्टी इथे चालतात. ह्या आता तुम्ही सांगण्यापेक्षा बघणं ह्या वेगळी गोष्ट आहे. आणि इथे तुम्ही जर बघाल ते इथे DJ नाईट्स थोडक्यात इथे एक म्युझिक वेगळ्या प्रकारचं म्युझिक असतं. त्या म्युझिकच्या थारावर इथे लोक नाचत असतात, रात्रभर नाचत असतात. तर चला तुम्हाला हे बघ एकदम चकाचौंध म्हणजे आपल्या इकडे तर सिंधुदुर्गात ह्याच्या उलटं वातावरण की सिंधुदुर्गात पूर्ण शांत वातावरण असतं. एक तेवढं वाजले का एक 8-9 वाजले का, पण इथे 12 काय 1 काय आणि 2 काय इथे कंटिन्यू इथे काही ना काही इकडे चालू असतं. आणि म्हणूनच खूप जे आपले गोव्याचे पर्यटक हे इकडे आकर्षिले जातात आणि गोव्याच्या पर्यटनाच्या दृष्टीकडून ही मोठी गोष्ट आहे. तुम्ही जर बघाल just fall in love. I know the DJ and I love this song. When my days end, I might just fall in love. I know the DJ and I love this song. Me and you and the night feel so young. Every single moment has led up to this one. Whoa, did the start? तुम्ही काय घेणार याच्यातलं? आमच्याकडे सगळंच विशेष आहे. मेन म्हणजे पाणी आहे आणि सोडा आहे. थंड पाणी इथे आमच्या हा आहे ना. ती मोठी पाहिजे लहान पाहिजे पण तिकडे फ्रीजमध्ये ठेवले. एक काय मागवलं तुम्ही? आणि हे बघा दिवसभराचा प्रवास त्याच्यानंतर इथे पूर्ण आम्ही जे फिरलो आणि त्याच्यानंतर सर्वजणांना भूक लागली भरपूर आणि सर्वजण जेवणाच्या मनस्थितीत आहेत. अगा आता काय नको फक्त जेवण पाहिजे. तर चलो आता आपण जेवायचं आणि त्याच्यानंतर विलावर जायचं परत. अरे हे बघ सर्व्हिस हे बघ किती सर्व्हिस बघ. हे बघा इकडे बघा हे बघा प्रसाद घेत आहेत आणि ते पण बारमध्ये प्रसाद काय बारमध्ये प्रसाद येतात. हे प्रसाद घ्या. हे थांब येत आहेत अजून थांब. हे बघ असे काय आम्हाला प्रसाद भेटलेला हे असं का आम्हाला पण दे. हे असं ना असं नशीब. चलो आज के दिन के लास्ट खाना हो गया. ए चला काय अजून नाही. हे काय नाही चला संपलं. राईस पण संपला यांच्याकडे. जवळजवळ आम्ही ह्या रेस्टॉरंटला किती 2 तास घालवले ना. तुम्हाला पण 2 तास घालवायचे असेल तर इकडे या नाही येऊ नका. तर चला मित्रांनो आत्ता आपण जेवण बिवून झालं आहे आणि आता आपण परत जाणार आहोत विलावर. आजचा व्हिडिओ हा आम्ही इथपर्यंतच करणार आहोत कारण उद्या परत शूट करायचा आहे. तर मित्रांनो आजचा हा आपल्या गोव्याची नाईट म्हणजे आजचा गोव्याचा हा पूर्ण दिवस कसा वाटला तुम्ही नक्की मला कॉमेंट्स बॉक्समध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की ह्या व्हिडिओला लाईक करा आणि ह्या चॅनल नवीन असाल तर नक्की माझ्या ह्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर भेटू आपण पुढच्या व्हिडिओत. बाय बाय टेक केअर अँड गुड नाईट.